म्हटलंय? हो. हो नाही ऐकलं खूप. कंट्रोल युअर सेल्फ ब्रो. अरे यार दादा यार कळतंय भावना पण पर्याय नाही. माहिती आहे का मला ते दुसऱ्या गोष्टीचे नाही हे होतंय. मेरे को जो चीज़ें रिमाइंड हो रही है ना की मी जेव्हा कॅप्टन्सी तुम्हाला माहित आहे की कॅप्टन्सी रूम सोडून मी बाहेर झोपायला गेलो, काम बाथरूम साफ करतो, झाडू मारतो, ठीक आहे. तिने मला सांगितलं होतं की मेरे कॅप्टन्सी के रूम में मत आ, मेरी कॅप्टन्सी का प्रॉब्लेम आएगा. आणि आता जे माझ्या समोर जे तो जातोय करतोय ना तर मेरे को चीजों की तकलीफ हो रही है. ठीक आहे. मला दुसरी काही गोष्टीचा हे नाही पण म्हणजे माझ्या समोर जे घडतंय ना ते मुद्दाम पण करू शकतो. मुद्दामच करतोय तू पण. मला माहित आहे तो असं नॉर्मली येतोय आणि जसं मला बघितलं का असं 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 करू आणि असं स्माइल देऊन जातो. मैं देखूंगा मेरा हात चल जाएगा. नाही तू ते मुद्दाम करत नको लक्ष. आणि ठीक आहे मी लक्ष नाही देतो पण आवाज फिर मेरे को इरिटेट कर रही है. मला अरबाज हवाय कारण की तो खूप सफर करतोय आणि तो रिझन सांगत नाहीये. त्याचं काय तो सांगत नाही पण मी जवळ घेतलं ना मग तो सगळं सांगतो. आणि त्याने मला स्पष्ट सांगितलेलं आहे माझा हक्क तू त्याला दिलाय. पण ब्रो हक्क काय असतं? हक्क मी तुला दिलाय की माहिती. मी कमीत कमी 50 वेळा बोलली असेल मला सोडायचं नाही, मला घट्ट धरायचं. जर मला तुझ्याबद्दल जरी समजलं किंवा काय मला धरायचं, मला जाऊ द्यायचं नाही. त्याने एकदाही नाही धरलाय मला, एकदाही नाही. तू हर्ट आहे यार खूप. पर्सनली स्पीकिंग मला तरी असं वाटतं. मला पण वाटतं पण हट कसल्या गोष्टीचं? तेच डोअरमॅट म्हटलं गेलं त्याला. म्हणजे जर मला कोणी डोअरमॅट म्हटलं तर मी थोडं हे होईल तसं तू हलणारच यार. तू कोण नाही हलणार. म्हणजे तुझ्याकडे येऊन विचारेल, क्लिअर करेल सगळं करेल पण नंतर मला तुझाच त्रास का होईल म्हणूनच म्हणलं कारण की मी तुझ्यासोबत नाहीये ह्याचाच हर्ट होईल ना. मग तू का नाही येत आणि मीच का जाऊ नये त्याच्याकडे? आणि त्याला सरांनी हे सांगितलं तुझ्या डोक्यावर लिहिलेलं असतं वेलकम निकी. काही मला नाही त्याचं काहीच समजत नाही. 30वा दिवस सकाळी 8 वाजता. घरात लपला घराची लावली कडी. अरे अमावस्येला घरात लपला घराची लावली कडी.